एकीकडे या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये, मात्र शरद पवार यांच्याकडून याच कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते जेवणाच्या निमित्तानं बारामतीमध्ये शरद पवारांकडे एकत्र येणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या कार्यक्रमाला येत असताना आपल्या घरी जेवायला यावं असं आमंत्रण शरद पवार यांनी दिले। नमो रोजगार मेळाव्यानिमित्त शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामतीमध्ये असतील आणि बारामतीमधल्या आपल्या गोविंद बागेमध्ये जेवायला या असं निमंत्रण शरद पवार यांनी फोन करून दिलेलं आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय आणखी माहिती आहे या आमंत्रणाबद्दल? हॅलो, हा माझा आवाज येतोय? हा येतोय। हा, एकीकडे शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलवलेलं नाहीये, पण दुसरीकडे शरद पवारांनी मात्र या कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मात्र जेवायला बोलवले। नक्कीच, खरं तर ही एक वेगळी घटना म्हणावी लागेल, कारण 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम जो आहे तो गेल्या काही दिवसापासून सातत्यानं या नवरोजगार मेळाव्याची चर्चा होतीये। या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत। परंतु ज्यावेळेस शरद पवारांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस शरद पवारांनी या कार्यक्रमात जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचं जे आहे ते घरी जेवायला याचं आमंत्रण दिलं। जयदीप, तुम्ही काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलत होतात, आहेत ते आता तुमच्या सोबत? नक्कीच, आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे फोन देऊयात, त्या आपल्या माध्यमातून प्रतिक्रिया। हॅलो ताई, नमस्कार। नमस्कार, बोला। अगदी आता तुमचा मुलाखत ऐकत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या क्षणाला शरद पवार यांचा हा मास्टर स्ट्रोक म्हणावा का? कसला मास्टर स्ट्रोक? बातमी अशी होती की शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलावलेलं नाहीये, पण आता जी आमच्याकडे बातमी आली त्यानुसार शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बारामतीच्या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या घरी जेवायला बोलवले। हो, बोलवलंच आहे। अतिथी देवो भव। बारामतीला जेव्हा कोणी येतं तेव्हा आवर्जून आदरणीय पवार साहेब सगळ्यांनाच घरी बोलवतात। गोविंद बाग हे फक्त काय आमचं घर नाहीये, सगळ्यात महाराष्ट्रातली तमाम मायबाप जनता आवर्जून आदरणीय पवार साहेबांना भेटायला गोविंद बागेत येत असते। सकाळपासून साहेब असले की कधीही अपॉइंटमेंट लागत नाही, सगळे लोक प्रेमाने येतात आणि आमच्यासाठी ते खरंच अतिथी देवो भव आहे। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा आम्ही खूप आनंदी होतो, आम्ही लोक आले की। आणि त्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपल्याला आठवत असेल की म्हणजे अनेक मुख्यमंत्री तर आलेलेच आहेत, पण आदरणीय प्रधानमंत्री पण बारामतीला जेव्हा आले तेव्हा त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी आमच्या घरी ते लंचला जेवायला दुपारी आले होते, आपल्याला आठवत असेल। प्रणब मुखर्जी जी असतील तेव्हा ते प्रेसिडेंट म्हणून आले होते, तेही आले होते। त्यामुळे असे अनेक आदरणीय पवार साहेबांचे ज्यांचे जिव्हाळ्याचे संबंध अनेक लोकांची आहेत, तर बारामतीला आल्यावर हे अर्थातच आमचं कर्तव्य आणि प्रेमही आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्यांना DCM 1 DCM 2 आणि मंत्र्यांना बोलवलं तर त्याच्यात हे अर्थातच नाही, आपली मराठी संस्कृतीच आहे। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही संस्कृतीचं पालन करता पण सरकारकडून साधं प्रोटोकॉलचं पालन केलं जात नाहीये? तो प्रश्न तुम्ही मला कसा विचारणार? तो तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे ना, मी कसं त्याचं उत्तर देणार? बरं, या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी वेळ खास राखून ठेवल्याची सुद्धा माहिती आहे। म्हणजे शरद पवार यांच्यासाठी हा नियोजित कार्यक्रम होता की अगदी आत्ता आमंत्रण दिलं गेलं? कसं झालं, वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की, आणि तुमच्याही चॅनलवर, म्हणजे मी सगळ्या पत्रकारांचे आणि मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्या बातम्या तुमच्याकडून आम्हाला कळल्या। आणि विद्या प्रतिष्ठान जी संस्थाची स्थापना आदरणीय पवार साहेब, गुजर कुटुंब, शाह कुटुंब, देशपांडे या सगळ्या कुटुंबांनी एकत्र घेऊन 50 वर्षापूर्वी इथे बारामतीत केली। आणि आज ते खूप मोठं म्हणजे शिक्षणाची एक अतिशय सुंदर वास्तू अशी झालेली आहे। तिथे लाखो मुलं शिकतात आणि शिकून घेऊन मोठी आणि कर्तृत्ववान झालेली आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यामुळे विद्या प्रतिष्ठानमध्येच हा नाममेळावा होतोय आणि त्यातून जर राज्याचे मुख्यमंत्री ज्या संस्थेची स्थापना आणि चेअरमन आदरणीय पवार साहेब आहेत तिथे होत असेल तर आम्हालाही प्रोटोकॉल असतं ना की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत अनेक वर्ष, त्याच्यामुळे ते जर आमच्या संस्थेत येत असतील तर आमचंही कर्तव्य आहे ना त्यांचं स्वागत करणं। निश्चित, पण आता आम्हाला उत्सुकता हे जाणून घेण्याची आहे की तुमच्या आमंत्रणाचा स्वीकार केलाय का? नाही, मी तर जाणारच आहे, मी लोकप्रतिनिधी आहे। हो,
त्याच्यात काय पहिलं आमंत्रण काय, आपण लोकांसाठी सगळं करायचं. नाही, घरच्या जेवणासाठी जे आमंत्रण दिले त्याचा आता ते स्वीकार हो म्हणतात का नाही, आता ते परत त्यांच्या ऑफिसला तुम्हाला विचारायला लागेल. आदरणीय पवार साहेबांनी फोन करून सीएम साहेबांना विनंती केलेलीच आहे. आता पुढचं त्यांचे ऑफिस कसं कन्फर्म करेल ते आपल्याला कळेल. म्हणजे मला माहिती नाही, कारण का मी बारामतीत आहे, आदरणीय पवार साहेब मुंबईत आहेत, माझं काही बोलणं नाही झालेलं त्यांचं 2 दिवस. बर. ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि या सगळ्या बातमीवर तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केलीत त्याबद्दल. खरं तर लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि महाराष्ट्रामधून लोकसभा निवडणुकीसाठी जर सगळ्यात कोणता मतदारसंघ चर्चेमध्ये असेल सध्या तर तो बारामतीचा आहे. कारण बारामतीमधून सुप्रिया सुळे या सध्या खासदार आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुती नेमका कोण उमेदवार देणार, महायुतीतला कोणता पक्ष आपला उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात देणार, ही चर्चा राज्यामध्ये एकीकडे जोर धरत असताना दुसरीकडे नमो रोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येत असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिले. त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत. हे सगळं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घडतंय. बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन शनिवारी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणारच आहेत. अजित पवार हे सुद्धा असतील आणि हे सगळेजण बारामतीमध्ये येत असताना शासकीय कार्यक्रम असल्यामुळं सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण आणि अमोल कोल्हे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना सुद्धा आमंत्रण पत्रिकेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मात्र राज्यसभेचे खासदार असताना सुद्धा शरद पवार यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही आहे. शरद पवार हे विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपण या बारामतीमध्ये येणाऱ्या सगळ्या शासकीय पाहुण्यांचा सन्मान करायचा म्हणून शरद पवार यांनी या सगळ्या नेत्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी म्हणजे गोविंद बागेमध्ये येऊन जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. या आमंत्रणाचा स्वीकार या सगळ्या मंत्र्यांकडून झाला की नाही याबाबत कोणतीही पुष्टी मिळालेली नाहीये. मात्र बारामतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नेत्याचं स्वागत करणं ही आमची राजकीय संस्कृती आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या आमंत्रणाला दुजोरा दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.